किरीट सोमय्यांची अतिशय किळसवाणी येणारी एक क्लिप व्हायरल झालेली आहे आणि जो माणूस सातत्यानं आमदारांना खासदारांना ब्लॅकमेल करतो आणि विरोधी पक्ष तोडून त्यांना सत्तेत घेऊन जातो त्या माणसाची ती क्लिप आहे। आणि तिथं त्या क्लिपमध्ये असं दिसतंय की काही महिलांना हा व्यक्ती छळतोय। माझा सरकारला प्रश्न एवढाच आहे की त्या महिलांना सुमोटो आपण प्रोटेक्शन देणार आहोत की नाही देणार आहोत। आणि ज्या वृत्तवाहिनींनी खरा हा पर्दाफाश केलेला आहे त्या पत्रकारांना आणि त्या वृत्तवाहिन्यांना प्रोटेक्शन मिळणार आहे की नाही मिळणार आहे की बीबीसीला मागच्या वेळेला जसं अरेरावी केली तशी दाढ पाडायची आणि जो मूळ मुद्दा आहे महिलांना ब्लॅकमेल करण्याचा तो लपवून टाकणार आहे का सरकार। आता तरी होम मिनिस्टरनी आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी या बाबतीत खरं कडक कारवाई करण्याची गरज आहे आणि ते करणार आहेत की नाही करणार आहेत। का तक्रार येत नाही? सुमोटो करू नाही शकत सरकार? तक्रार कशाला पाहिजे? तिथं दिसत नाहीये तिथं खऱ्या अर्थानं महिलांचं संरक्षण करणं हे सरकारचं काम नाहीये का? सुमोटो करायला काय होतंय? घाबरत असेल कोणीतरी? त्या महिलांना सुरक्षा मिळणार आहे का त्यांनी कंप्लेंट केल्यानंतर? हा विषय नक्कीच गंभीर आहे आणि गांभीर्यानं सांभाळला गेला पाहिजे, त्याच्यावर गांभीर्यानं कारवाई झाली पाहिजे।